मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। नमस्कार। आपलं नाव आणि आपण कुठून आलाय? मी नितीन दबडे, मी पुण्यावरून आलेलो आहे। मी राणी नितीन दबडे, पुण्याहून आलो। सर, तुमचं समाचारवाणी आणि रिसील.in प्रस्तुत महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू सो मच। थँक्यू सर, आपल्या बिझनेस बद्दल थोडी माहिती आमच्या दर्शकांना सर। ओके, सो ॲक्च्युली वी आर रिप्रेझेंटिंग लिटल किंगडम प्री स्कूल, आपली कर्मा एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत लिटल किंगडम प्री स्कूल आहे। सो इट्स अ सिरीज ऑफ प्री स्कूल्स इन पिंपरी चिंचवड आणि पुणे। आमची चौथी ब्रांच ही आत्ताच ओपन होते नवीन पिंपरी चिंचवड एरियामध्ये, आणि कदाचित या संदर्भामध्ये त्याला ॲक्च्युली आज आम्हाला इथे बोलवलेलं आहे। सो शी इज अ फाउंडर अँड प्रिन्सिपल। तुमच्या पिंपरी चिंचवडमध्येच सगळ्या स्कूल आहेत? पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्येच तुमच्या पुण्यामध्ये बानेर सूस आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन आहे। अच्छा, तुमची नवीन जी आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही ओपन करताय। ओके। तर मॅम, तुम्हाला हा जो पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे, हा महाराष्ट्राच्या महामंचावर आज तुम्ही आहात, तर तुम्हाला इथे आज कसं वाटतंय? मला तर माझ्या कष्टाची पोचपावती भेटल्यावानी वाटते। मला म्हणजे खूप छान वाटतं, प्राऊड फील होतं एक स्वतःवरती। इट्स अ ड्रीम कम ट्रू। ओके, आणि नॉर्मली असं काही वेगळं काही असं स्पेशल असं काही केलेलं नाही आहे। नॉर्मली एक बिगिनिंगपासून एक थॉट प्रोसेस होती मॅडमच्या माइंडमध्ये की आपण एक नवीन एक एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण सध्याला काही एंट्री करायला हवं, आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण मला वाटतं असं की गरुड जॉब घेण्यापाठीमागचा तो एक बुस्टिंग पॉवर तेही मिळाली की ज्यावेळेला पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये ज्यावेळेला आम्ही ऑब्झर्व केलं, तर त्यावेळेला आपण जे पाहतो ना, एक छोट्या मुलांचे प्रीस्कूल, वेन आय एम टॉकिंग अबाउट प्रीस्कूल्स, तर लहान मुलांचे असतात, आणि बाकीच्या कम्पॅरेटिव्हली आपण जे स्कूल्स वगैरे पाहतो, क्वालिटी एज्युकेशन हा कन्सेप्ट दूर राहतो। इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावरती भरपूर प्रमाणावरती फी उकळली जाते। ओके, मग त्याच्यातून एक नवीन संकल्पना अशी उदयास आली की आपण एक क्वालिटी एज्युकेशन विथ अफोर्डेबल प्राइस आपण कसं देऊ शकेल। सो दिस इज व्हॉट लिटल किंगडम प्रीस्कूल इज ऑल अबाउट। आणि मॅडमांची संकल्पना होती जी आज उदयास आली, आणि आज ती कार्यरत आहे। तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज एवढं जे कार्य करतायत ते खरंच तुमचं कौतुकास्पद आहे, आणि तुमचे विचार पण खूप छान आहेत की मुलांना आपण एक ज्ञान जे तुम्ही देतायत ते अफोर्डेबल पण पाहिजे, आणि एक कमी फी मध्ये मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण कसं देता येईल ह्याचा मेन फोकस हा होता आपल्याकडे। आणि मुलांना समाजामध्ये वावरताना एक संस्काराचा पाया हा लहानपणीच मुलांच्या रुळला गेला जातो, आणि तुम्ही तेच काम इथे करतायत, हे खूप छान आहे। आणि आपल्या स्कूलमध्ये ना नुसती पुस्तकी ज्ञान न देता अदर खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज, समर प्रॅक्टिकल नॉलेज पण मुलांना देतो। खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी थ्रू आपण मुलांना ट्रेन करतो। म्हणजे मुलांचा एक सर्वांगीण विकास जो होतो तो हा तुमच्या इथे केला जातो। तुमची कल्पना आणि तुमचे जे थॉट्स आहेत ते खूप छान आहेत। या शैक्षणिक ज्या क्षेत्रामध्ये याची खरंच खूप गरज आहे आताच्या याच्यामध्ये काळात। तर सर, तुम्हाला जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला, आणि तुम्हाला जाहीर झाला, तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि फॅमिलीमध्ये सर सांगितलंच असेल तुमच्या मित्रपरिवार, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती सर याच्यावर? प्रतिक्रिया फक्त एवढी हीच होती, कारण की वी स्टार्ट आपली जी स्कूल जी आहे आपण 2018 पासून आपण स्टार्ट केली, तर त्याच्यामध्ये हेच म्हणले की कदाचित प्रतिक्रिया अशी होती की कदाचित हा वेळ एवढा का लागला, कारण की 18 पासून आपण स्टार्ट केलं, 18 पासून आपण स्टार्ट केलं आणि हे केलं, बट अगेन इट्स नॉट टू लेट। सर्वजण खूप हॅपी आहेत, आणि माझ्या नातेवाईकांपेक्षा मी जास्त असं म्हणेल की माझा पालकवर्ग जो आहे, सो दे आर व्हेरी मच थ्रिल्ड अँड व्हेरी मच एक्सायटेड टू सी हर आफ्टर टेकिंग दॅट अवॉर्ड। येस, तुमचा पालकवर्ग पण एक्सायटेड, आणि तुम्ही पण खूप एक्सायटेड दिसतायत सर या, आणि तुम्ही आज खूप आनंदी दिसताय, तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय सर। तर तुम्हाला हा जो पुरस्कार मिळतोय सर, हा रिसील.in आणि समाचारवाणीतर्फे तुम्हाला हा पुरस्कार दिला, तर ह्या संस्थेसाठी तुम्ही काय सांगता? संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे? रिसील.in। ओके, रिसील.in बद्दल फक्त मी एवढंच सांगेल की रिसील.in बद्दल मला यावर्षी मला हे माहीत पडलं, परंतु ज्यावेळेला हे अवॉर्ड ज्यावेळेला मला कल्पना आली सध्याला की अवॉर्ड हा मिळतोय, त्यावेळेला जस्ट वी स्टार्टेड सर्चिंग फॉर द रिसील.in,
त्याचा आम्ही स्टडी करायला चालू केला आणि कदाचित आम्हाला असं वाटतं की आम्ही नॉलेज घेण्यामध्ये कदाचित कमी पडलो होतो, कारण की रिसील ही आता उदयास आलेली नाही आहे. ओके, हे कालांतराने भरपूर वर्षापासून ही ॲक्टिव्हिटी केली जाते आणि एक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सध्या उद्योजकांना सध्याला ते सर्च करून एक चांगल्या मंचावरती ते आणून ठेवत आहेत. सो दॅट्स गुड. खूप चांगल्या प्रकारे काम केलं जाते आणि सर्वात ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की कोणत्याही ज्यावेळेला आपण एखादं काम हातीवर धरतो तर त्यावेळेला आपण त्याची कंटिन्युटी सस्टेन कसं करतो, किती दिवसासाठी करतोय ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामधून वेगवेगळ्या आपण नॉट ओन्ली फक्त महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार आहेत आणि कंटिन्युअसली तुम्ही त्या क्षेत्रामध्ये वाहून गेलेला आहात. सो दिस इज हायली ॲप्रिशिएट. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज म्हणजे एवढे कौतुक केलं आहे आणि खरंच हे कार्य असंच तुमच्या ह्या कौतुकामुळे आणि आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते आणि प्रेरणा पण मिळते आम्हाला की आम्ही हे कार्य अजून असं सातत्याने चालू ठेवणार. सर तुम्हाला हा जो पुरस्कार जाहीर झाला या महाराष्ट्राच्या महामंचावर, यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन सर. आणि तुमच्या या क्षेत्रामध्ये तुमचं असं सातत्याने कार्यरत तुम्ही राहावं यासाठी तुमच्या पुढच्या वाटचालीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर आमच्याकडे. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. Let's have the audio visual for Little Kingdom Preschool. राणी नितीन दबडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झाला. लहानपणीच आपल्या शिक्षिकेने दिलेल्या प्रेरणेने राणी दबडे यांनी शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला. बालसंगोपनात विविध कौशल्यांचे अधिग्रहण करत त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये लिटल किंगडम प्री स्कूल केंद्राची स्थापना केली. कोरोना महामारीत आलेल्या आव्हानानंतरही पती नितीन दबडे आणि कुटुंबियांच्या पाठबळावर त्यांनी आपला संघर्ष पुन्हा सुरू ठेवला. पिंपरी चिंचवडमधील 3 शाखांमधून 300हून अधिक विद्यार्थी शिकत असून विविध उपक्रमांमुळे लिटल किंगडम प्री स्कूलने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. आज सौ राणी नितीन दबडे यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि उत्कृष्ट नेतृत्वासाठी महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार या सन्मानाने गौरवण्यात येत आहे. माझे नाव राणी नितीन दबडे. आपली पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 शाखा आहेत लिटल किंगडम प्री स्कूल म्हणून. आवाज येतोय? येस. आजचा हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या शाळेसाठी ना इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये कोरला जाणारा हा दिवस आहे. या पुरस्काराचे बरेच दिवस वाट पाहत होते, पण आजचा दिवस आज हा आलेला आहे. माझ्या या यशाच्या पाठीमागे माझ्या पतींचा खूप मोठा वाटा आहे. मी त्यांना 2 शब्द बोलते. नमस्कार, मी नितीन दबडे. माझं क्षेत्र वेगळं आहे ॲक्च्युली, कारण की मी कॉर्पोरेटमध्ये एक HR हेड म्हणून काम करतो. पतीचं शिक्षण ॲक्च्युली शी इज MCA ग्रॅज्युएट आणि MCA झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर तिच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जो इंटरेस्ट होता तो मी पाहिलेला होता. लग्नाच्या नंतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तिला IT क्षेत्रामध्ये जायचं होतं. पण एक नॉर्मली माराठी व्यक्तीचे माइंडसेट असतं सध्याला. नॉर्मली घरी आई वडील असतात, फॅमिली असते, घरचा संसार याच्याकडे जास्त फोकस पहिल्यांदा हा प्राधान्य होता. त्या अनुषंगाने कदाचित तिचा गुन्हेगार असेल की मी तिला IT क्षेत्रामध्ये जाऊ नाही दिला. परंतु नंतर कालांतराने मला असं वाटवलं की दॅट वॉज माय राईट डिसिजन. आज मी पाहतोय सध्याला पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये, कारण की मी ज्यावेळेला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मी लेक्चरशिप करतो आणि HR मध्ये असल्यामुळे नॉर्मली मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंगमध्ये संपर्क असतो. आणि घरी ज्यावेळेला बॅकग्राऊंडमध्ये ज्यावेळेला आपण बघायला बघितलं, पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये तिच्या करिअरची सुरुवात सध्याला ही एका प्रीस्कूलमध्ये सध्या प्रीस्कूल टीचर म्हणून झाली. बालसंस्कार केंद्र इथून सध्याला तिथून सुरुवात झाली. निगडी या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही राहत असताना नंतर मग हळूहळू आपण एक प्रीस्कूल आपण स्टार्ट करावी ही संकल्पना निर्माण झाली. आणि ज्यावेळेला पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराचा ज्यावेळेला आपण डिटेलमध्ये सर्वे ज्यावेळेला केला त्यावेळेला आपल्याला त्याला जस्ट असं की ऑब्झर्वेशन आपलं असं होतं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली ज्यावेळेला आपण प्रीस्कूल म्हणतो त्यावेळेला एक प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG 6 वर्षाच्या आतमधली मुलं असतात. परंतु नॉर्मली शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आपण बघतो इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली आणि आपले पालक जे आहे साधे भोळे असतात, बरोबर, मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी मुलाला काहीतरी चांगलं शिक्षण मिळेल त्या अनुषंगाने लाखो रुपये खर्च करायला तयार असतात. परंतु ज्यावेळेला मी पूर्णपणे स्टडी केला तर त्यावेळेला आम्ही जस्ट फक्त एक लक्षामध्ये ठेवलं की आपण पिंपरी चिंचवडमध्ये आपण अशी स्कूल सध्या निर्माण करू, आपण अशी ब्रँड निर्माण करू जिथे त्यांना क्वालिटी एज्युकेशन विथ अफोर्डेबल जी फी स्ट्रक्चर असेल आपण अशामध्ये सध्याला आपण निर्माण करू. आज आनंदाची गोष्ट अशी आहे, आज पिंपरी
चिंचवड शहरामध्ये आपले 3 प्रीस्कूल आहेत आणि पुण्यामध्ये बाणेर आणि वेगवेगळ्या ठिकाणी वाकडमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रीस्कूल्स आहेत आणि कमी कालावधीमध्ये प्रीस्कूलला आपल्या लिटल किंगडम प्रीस्कूलला चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट मिळत गेला आणि याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांना पुरस्कार हा मिळालेला आहे. फक्त एवढं सांगेल की आज हा जो मंच आहे या मंचावरती येण्यापाठीचा नॉर्मली हा उद्देश असा झाला की ज्यावेळेला मी resil.in याला यांच्याबद्दल आपण ज्यावेळेला बघितलं अनुभवलं आणि ही एक शैक्षणिक संस्था आज आपली एक कर्मा एज्युकेशन सोसायटी या अंतर्गत सध्याला ही रजिस्टर्ड असून आपण याचं जे जाळं आहे आपण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपण पसरवण्याचा आपला हा उद्देश आहे आणि कदाचित आजचा हा प्लॅटफॉर्म या अनुषंगाने त्याला एक 4 हातीचं बळ मिळेल एवढंच मी फक्त बोलतो. धन्यवाद. थँक्यू. The next category of award is Best Preschool in Pune, and the award goes to the founder and principal of Little Kingdom Preschool. Can I have Saudhagyavati Rani Nitin Dabde? उद्योजकांचा सन्मान, मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान.